नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान पाठामधीलच पुढचा स्वाध्याय म्हणजे पेज नंबर 11 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न काय, अक्षरी संख्या अंकात लिहा। म्हणजे पहिलं काय 40,000, तर 40,000 कसं लिहितो आपण, 40,000 40,000। 2 नंबरचा आहे 50,000 50, 50,000 50 कसं लिहितो आपण, 50,000 50। नंतरची संख्या आहे 12,313, 12,313। नंतरची संख्या आहे 45,003, 45,003। 23,105, 23,105। नंतरची संख्या आहे 68,005, 68,005। पुढचा प्रश्न आहे संख्या वाचा व अक्षरात लिहा। म्हणजे संख्या काय 52,045, तर कसं लिहिणार आपण, 52,045। नंतरची संख्या आहे 23,409, 23,409। ही आपण अंकात झाली, ही अक्षरात लिहायची, 23,409। नंतरची संख्या आहे 45,600, 45,600। नंतरची संख्या आहे 41,000, 41,000। त्याच्यानंतरची संख्या आहे 99,999, 99,999। नंतरची संख्या आहे 95,000, 95,768। प्रश्न तिसरा आहे सोबतच्या संख्यापाटीवर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार स्थानचे अंक बदलून 5 संख्या लिहा व वाचा। म्हणजे यांचे अंक बदलायचे, म्हणजे 2च्या जागी 3 किंवा अशा दुसऱ्या संख्या ठेवून अशा किती 5 संख्या तयार करायच्या। किती अंकी संख्या करायच्या, 5 संख्या लिहा व वाचा म्हणले। दश हजार स्थानचे अंक बदलून, म्हणजे इथं 1 2 3 4 5 अंक आहेत, म्हणजे संख्या पण 5 अंकीच बनवावी लागेल। फक्त अंक बदला म्हणले, कमी करा म्हणलेले नाही ते। मग पहिलं काय 2 3, मग 2 आणि 3ची जागा बदलू। तर 2 आणि 3ची जागा बदलल्यानंतर काय होईल, 32,411। नंतरची काय बनेल, 3 आणि 4ची जागा बदलू। 3 आणि 4ची जागा बदलल्यानंतर काय होईल, 2 4 3 1 1, म्हणजे 24,311। नंतर 4 आणि 1ची बदलू, म्हणजे 23,141। नंतर काय बनेल मग, तर 4 आणि 1ची झाली, आता 1 आणि 1ची जागा बदलल्यानंतर तीच बनणार, म्हणजे आता 1 आणि 2ची बदलू। म्हणजे इकडे 1 घेतलं तर 13,412 होईल, कारण 1च्या जागेवर आपण 2 ठेवणार आहोत। तर 1 2 3 4 झाल्या, आणखी 1 5 संख्या। मग आता ह्या 1ची आणि ह्या 3ची जागा बदलू। तर आता काय होईल, 2 1 4 3 1, म्हणजे 21,431। अशा प्रकारे किती संख्या झाल्यात, 5। 32,411, 24,311, 23,141, 13,412, 21,431। नंतर प्रश्न चौथा काय आहे, 9 5 6 1 8 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी 6 संख्या लिहा म्हणले। यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 5 अंकी 6 संख्या लिहा। म्हणजे एकदाच वापरायचा 5 अंकी 6 संख्या। तर 5 अंकी म्हटल्यावर पहिली संख्या काय बनेल, 95,000, 95,000
618. नंतर काय बनेल 5 आणि 9ची जागा बदलू आपण. तर काय होईल 5 9 6 1 8. नंतर 5 आणि 6ची जागा बदलू. तर 5 आणि 6ची जागा बदलल्यानंतर काय होईल 9 6 5 1 8. नंतर 6 आणि 1ची जागा बदलू. 9 5 1 6 8. नंतर 1 आणि 8ची जागा बदलू. 9 5 6 8 1. नंतर आपण चढत्या क्रमाने घेऊ म्हणजे वेगळी संख्या बनेल. 9 8 नंतर 6 5 1. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 6 संख्या झाल्यात. 95,618, 59,618, 96,518, 95,118, 168, 95,681, 98,651. तर नंतरचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. 1 5 6 4 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या लिहा. मग सर्वात मोठी संख्या कधी पण म्हटलं का त्याच्यातला मोठा अंक घ्यायचा. मोठा अंक काय 7, त्याच्यानंतरचा लहान 6, त्याच्यानंतरचा लहान 5, त्याच्यानंतरचा लहान 4, त्याच्यानंतर लहान 1. अशी मोठ्यात मोठी म्हटलं का सुरुवातीला सर्वात मोठी संख्या घ्यायची, त्याच्यानंतर लहान लहान संख्या घ्यायच्या. प्रश्न 6वा. 4 3 9 8 7 हे अंक चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने लिहून 2 संख्या लिहा म्हणले. म्हणजे एक आता आपण लिहिलं तसं ही उतरत्या क्रमाने लिहिली. उतरत्या क्रमाने लिहिली म्हणजेच मोठी संख्या बनते. मग ह्याच्यात पण कोणत्या 2 संख्या बनतेला इथंच लिहिते. सर्वात मोठी नाही इथं लिहिते. ह्याचं उत्तर मी इथं खाली लिहिते. सर्वात मोठी कोणती बनेल मग 9 9 8 7 4 3. 9 8 7 4 3. 9 8 7 4 3 ही झाली सर्वात मोठी म्हणजे 98,743. मग सर्वात लहान कोणती बनेल सर्वात लहान बनेल उलट्या आता 3 4 7 8 9. म्हणजे सर्वात मोठी संख्या बनली 98,743 आणि सर्वात लहान 34,789. नंतरचा प्रश्न काय आहे आता आपण 6वा प्रश्न झाला. 7वा प्रश्न काय 6 0 7 5 4 यातील 7 हा अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करावं लिहा म्हणले. म्हणजे 7 हा अंक इथं एकक स्थानी यायला पाहिजे. म्हणजे ह्याचं उत्तर आपण इथं लिहूया. 7 हा अंक एकक स्थानी येईल. मग अशा किती म्हणले 5 संख्या तयार करा म्हणले. 7 हा अंक एकक स्थानी 5 संख्या तयार करा. म्हणजेच 6 0 5 4 म्हणजे 60,547 ही एक संख्या बनली. 7 एकक स्थानीच ठेवायचं आहे आपल्याला. बाकीच्या संख्या आता इकडून इकडे लिहित जाऊ. म्हणजेच इकडं 6 घेऊ नंतर 0 5 4 45,067 ही एक संख्या बनली. नंतर काय किती बनवायच्यात 5 बनवायच्यात. नंतर आपण काय करू पहिल्यांदा आता 4 घेतले तर पहिल्यांदा 4 घेऊ नंतर 6 घेऊ. मग 4 6 0 5 आणि एकक स्थानी 7 ठेवायचं. इथं पण ठेवले इथं पण ठेवले इथं पण ठेवले. नंतर आणखी आता दोनदा 4 सुरुवातीला घेतलं आता 5 सुरुवातीला घेऊ. 5 0 6 4 आणि नंतर एकक स्थानी 7 ठेवायचं आपल्याला. आणखी एक आता दोनदा 4 घेतलं दोनदा आणखी एकदा 5 घेऊ. मग 5 नंतर आता इथं 0 घेतलं आता 4 घेऊ. 4 6 0 7 अशा वेगवेगळ्या 5 संख्या बनल्यात आपल्या. 60,547 45,067 46,057 50,647 54,607. तर अशा प्रकारे प्रश्न 7वेचे आपण 5 संख्या बनवल्यात. 7 अंक एकक स्थानी ठेवायला सांगितले तर आपण इथं पण 7 अंकी एकक स्थानी ठेवलेला आहे. नंतर 8वा प्रश्न आहे 4 9 3 5 1. 4 9 3 5 1 यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करा. सर्वात लहान अंक एकक स्थानी घ्यायचा आहे आणि 5 संख्या तयार करायच्यात. तर नंतर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मी इथं खाली लिहिते. इथं काय म्हणले 1 हा अंक एकक स्थानी ठेवायचा म्हणजे 1 1 1 1 1. नंतर काय बनेल मग
4 9 3 5 1. आता नंतर 9 इकडे घेऊन 9 4 3 5 1. नंतर काय करू 9 आणि 3ची जागा बदलू 3 9 4 5 1. नंतर आणखी काय बनेल मग 9 3 9 3 4 5 1. नंतर काय बनेल आता 5 सुरुवातीला घेतलेला आपण 5 3 4 9 आणि 1. म्हणजेच 49,351, 94,351, 39,451, 93,451, 53,491. अशा प्रकारे आपण हा सर्व स्वाध्याय सोडून घेतलेला आहे. धन्यवाद.